विद्यालयों और कार्यस्थलों में तकनीकी कौशल के साथ भावनात्मक बुद्धिमत्ता, सहनशीलता और आत्म शांति के पाठ भी पढ़ाए जाएं। जहां ऐसे व्यक्तियों को सम्मानित किया जाए जो न केवल भौतिक रूप से सफल हैं बल्कि भीतर से भी सुखी और संतुष्ट हैं। ऐसा समाज न केवल भौतिक रूप से समृद्ध होगा बल्कि आध्यात्मिक रूप से भी प्रगति करेगा। उस समाज में न मतभेद होंगे और ना ही भेदभाव। ऐसा समाज ही संतुलित, सुखी और समृद्ध होगा। क्या आपने कभी सोचा है कि एक प्रभावशाली तथा सफल नेतृत्व कैसा होता है? एक प्रभावशाली तथा सफल नेतृत्व भौतिक प्रशंसा पर निर्भर नहीं रहता, ना वो परिस्थितियों के हाथों की कठपुतली बनता है, ना प्रशंसा पर उनका आत्मसम्मान निर्भर करता है, ना आलोचना पर। एक सफल नेतृत्व इस सत्य से परिचित होता है कि यदि व्यावसायिक जीवन में सच्ची संतुष्टि चाहिए तो उसे अपने सुख का उत्तरदायित्व स्वयं लेना होगा और अपने आप को आंतरिक रूप से विकसित करना होगा। जब आप अपने सुख तथा आत्म मूल्यों को भौतिक प्रशंसा अथवा पुरस्कारों पर आधारित रखते हैं तो आप उन लहरों के अधीन हो जाते हैं जो कभी शांति और कभी तूफान की तरह आ सकती है। कभी आपकी प्रशंसा होगी तो कभी आलोचना मिलेगी और यही आपके भावनात्मक जीवन को अस्थिर बना देगा। याद रहे, सफल नेतृत्व वो नहीं है जो तालियों और पुरस्कारों के पीछे भागे, बल्कि वो होता है जो भीतर से स्थिर, आत्म जागरूक और शांत रहे। उसकी आंतरिक स्थिरता उसे बिना किसी स्वार्थ या दबाव के दूसरों को प्रेरित करने योग्य बनाती है। जब कोई संगठन प्रमुख इस सत्य निष्ठा के साथ आगे बढ़ता है तो अन्य सदस्य उसे आदेशवश नहीं बल्कि स्वाभाविक रूप से अपनाते हैं, क्योंकि वे उसमें आत्मविश्वास और स्थिरता का अनुभव करते हैं। जब आप आत्मिक उन्नति को प्राथमिकता देते हैं तब आप न केवल एक सफल नेतृत्व करने वाले के रूप में जाने जाते हैं बल्कि एक अच्छे सहकर्मी तथा एक सफल व्यावसायिक भी बनते हैं। भगवद गीता पुराण दुनिया का पहला विभाग हमें मार्गदर्शन करता है। अध्याय 5वां श्लोक नंबर 24। इस श्लोक में श्री कृष्ण बोलते हैं कि हमारा अंदर बहुत बड़ी एनर्जी है, अपने एनर्जी को जानो, पहचानो और उस एनर्जी को बढ़ाओ। ये एनर्जी कैसे बढ़ती है? ये एनर्जी यानी हमारी आत्मा, और आत्मा का स्वभाव है उसको एनर्जी के बढ़ाने के लिए जब तब कीर्तन, आत्मचिंतन, प्रार्थना, ये अगर कुछ आपके भौतिक जीवन में आप कर रहे हैं तो वो आपकी एनर्जी अंदर से बढ़ेगी और परमानंद, सच्चिदानंद, अक्षय सुख क्या होता है इसको आप प्राप्त करेंगे। लेकिन अगर आप इस पांचों में से कोई भी कर नहीं रहा, जब तब आत्मचिंतन, कीर्तन, प्रार्थना, इसमें से कुछ भी नहीं कर रहे तो ये आत्मा सुख ढूंढने के लिए भौतिक जीवन में आना शुरू कर देता है। और भौतिक जीवन में हम पैसा,
लालच, खाना, शरीर, भोग, बहुत सारे कृति करना शुरू कर देते हैं। और जैसे ही हम ये कृति करना शुरू कर देते हैं, इससे क्षणिक आनंद तो मिलता है, लेकिन लंबे समय का दुख मिलता है। ये क्षणिक सुख जीवन को दुख ही देता है, ऐसे श्री कृष्ण बोलते हैं। तो आज हम यही जान गए हैं, ये आत्मीय सुख चाहिए तो आज से जब तब प्रार्थना, आत्मचिंतन, एक और कीर्तन यानी अच्छी बातें सुनना शुरू करेंगे। तो ये अगर आपके आचरण अपने विचारों का हिस्सा बन गया तो आपका पर्सनल लाइफ सुखी तो होगा, लेकिन आपके फैमिली लाइफ में आनंद ही आनंद होगा। इतना ही नहीं, आपके प्रोफेशनल लाइफ में भी सफलता आपकी ओर आना शुरू कर देगी। तो देखते आज के श्लोक से हम में से कितने लोगों को ये श्लोक समझ में आया, और ये श्लोक आप जो समझे हैं वो हमें बताना चाहते हैं। तो प्लीज वेलकम, आप खुद का माइक अनम्यूट करिए और बोलिए। 4 लोगों को हम बोलने का मौका देंगे। गायत्री मैडम। जय श्री कृष्ण सर. जय श्री कृष्ण सर, आजच्या श्लोकामध्ये आपण हे शिकलो की आत्मिक सुख आणि भौतिक सुख याचा फरक जाणवलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आपण त्यासाठी आपल्याला आत्मचिंतन करणं खूप गरजेचं आहे. आणि आत्मचिंतन आता जसं आपण समोरच्याला बदलू शकणार नाही, पण श्री भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण स्वतःमध्ये जर बदल केला तर आपण समोरच्याला बदलू शकतो. त्याकरता गरजेचं आहे की स्वतःमध्ये बदल करा. हे महत्वाचं आहे सर. आपण याच्यातून आज शिकलो. जय श्री कृष्ण सर. जय श्री कृष्ण. आत्मचिंतन ही एक महत्वाची स्टेप आहे. ते जर केली आपण तर आपण स्वतःला खूप मोठा बदलू शकतो. आणि स्वतःला बदललं तरच जग बदलेल, कारण आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही असं गायत्री मॅडम म्हणतात. कारण त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांचा स्वभाव. परंतु जेव्हा आपण स्वतःला बदलू, हळूहळू जगाला सुद्धा बदलू शकतो. म्हणजेच आपली आत्मीय एनर्जी हिला जागृत करा. श्रीकृष्ण म्हणतात हे सगळे ब्रह्मांडाची एनर्जी तुमच्या आतमध्येच आहे. आत्मा माझाच एक अंश आहे, याला ओळखा आणि ती एनर्जी जागृत करा. इथं खरं तुमचं अक्षय सुख, परमानंद सुख आहे. त्याला कुणीही कमी करू शकत नाही किंवा डिस्टर्ब करू शकत नाही. धन्यवाद गायत्री मॅडम. नेक्स्ट वन. जय श्री कृष्ण सर. जय श्री कृष्ण सर. एक याच्यातून एक म्हणजे ह्या श्लोक मधून एकच समजलं की आत्मिक सुख जर पाहिजे असेल तर जसं जप, तप, ध्यान, धारणा, भजन, कीर्तन या गोष्टीमध्ये माणूस समरस झालं पाहिजे. तर जनरल एक लक्षात आलं की समजा आपण तर स्वतः हे कार्यक्रम ऑर्गनाईज करू शकत नाही, तर भजन, कीर्तन, जप, धारणा. परंतु जिथं पण समजा सांसारिक जीवनामध्ये जगत असताना, व्यावसायिक जीवनामध्ये जगत असताना जिथं पण असं दिसलं की भजन चालू आहे, आपण तिथं थांबलं पाहिजे असं लक्षात आलं. जिथं कीर्तन चालू आहे आपण तिथं थांबलं पाहिजे असं लक्षात आलं. जिथं काही धार्मिक कार्य चालू आहे, आध्यात्मिक कार्य चालू आहे, तिथं जर थांबत गेलो तर ऑटोमॅटिक ते आपल्यामध्ये भरले जाईल. म्हणजे सांसारिक जीवनात जीवन जगत असताना, व्यावसायिक जीवनात जगत असताना बऱ्याच वेळेस असं असतं की आपण एखाद्या ठिकाणी जात असतो, तिथं कीर्तन चालू असतं पण त्याला आपण निग्लेक्ट करतो आणि निघून जातो. कुठं भजन चालू असतं आपण त्याला निग्लेक्ट करतो, निघून जातो. कुठं तरी काहीतरी हरिनामाचा पाठ चालू असतो, आपण तिथं थांबत नाही, निघून जातो. म्हणजे जनरल सगळ्याच लोकांचं तशी परिस्थिती आहे आता. पण याच्यातून हे लक्षात आलं की थांबलं पाहिजे, तिथं वेळ दिला पाहिजे. 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास जो पण असेल, तिथून काहीतरी चांगलं शिकायला मिळतं. कारण ह्या आध्यात्मिक कार्यामध्ये, कार्यक्रमामध्ये किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये साधू संत कोणी असतील जे मार्गदर्शन करत असतील, ते काहीतरी जीवनासाठी चांगला संदेशच तिथून देत असतात. तर आपण तिथं वेळ दिला पाहिजे. तिथं 5-10 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास आपण थांबलं पाहिजे. सकाळी सकाळी एखाद्या मंदिरात जर आरतीचा कार्यक्रम असेल, एखाद्या मंदिरात काही कार्यक्रम असेल, तर आपण तिथं गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. मंदिरात जाऊन जर बसलं आणि तिथं काही नामस्मरण करत बसलं तर ऑटोमॅटिकली ऊर्जा निर्माण होते. आता माझ्या घराच्या बाजूला हनुमान मंदिर आहे, जर तिथं गेलो ना सकाळी सकाळी तर दिवसभर असं एकदम फ्रेश मूड असतो. तर हे एक लक्षात आलं की जीवन जगत असताना अनेक वेळा असे कार्यक्रम आपल्या समोर असतात, आपल्या गावात घडत असतात, आपल्या गल्लीत बाजूला असतात, परंतु आपण त्याला दुर्लक्ष करत असतो. कारण आपला व्यापार आहे, आपला उद्योग आहे, नोकरी आहे, भानगडी, आपण त्याकडे लक्ष देत नाही. म्हणून ते
ते कार्यक्रमात आपण सहभागी झालो पाहिजे, एवढं एक लक्षात आलं सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. बहुत खूप. त्यांनी अनुभव प्रॅक्टिकली सांगितलं संतोष सरांनी की जेव्हा आत्मचिंतन, जप, तप किंवा भजन कीर्तन किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जीच्या सहवासात आपण जातो, जसं की सकाळी मंदिरात गेले, तर ती एनर्जी त्यांना दिवसभर पुरते. म्हणजे आपल्याला जेवायला पण 3 टाइम लागतं तरी परत लागतच, भूक लागते, पण ती एक एनर्जी अशी आहे जी एनर्जी आपल्याला दिवसभर पुरते. पण त्याच्यामध्ये हळूहळू आपण त्या एनर्जीच्या जवळ गेलो तर ती एनर्जी आयुष्यभर पुरेल आणि ती आयुष्यभर आपल्याला खूप मोठी एनर्जी मदत करू शकते. फक्त आपल्याला तिला ओळखता आलं पाहिजे, तिच्या जवळ जाता आलं पाहिजे. धन्यवाद संतोष सर, बहुत खूब. नेक्स्ट वन अनम्यूट करिए और बोलिए आज के श्लोक से हमने क्या सीखा. सुशीला मैडम, अनुराधा मैडम. हाँ, जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. सर, या श्लोकामध्ये आपल्याला शिकवलं की आंतरिक सुख किती महत्वाचं आहे. मागच्या श्लोकामध्ये आपल्याला सहनशीलता शिकवली की सहनशीलता कशी आत्मसात केली पाहिजे आणि स्थायी फक्त आपली मानसिक अवस्थाच आहे. स्वतःमध्ये स्वतः सुखाचा अनुभव कसा घ्यायचा, आंतरचेतना म्हणजे किती महत्वाची आहे आणि आपली शांती ही आपल्याच आत आहे, ही म्हणजे दैवी शक्ती आहे, ही खरंच आत्मसंयमाने सर्व गोष्टीला कसं सामोरं गेलं पाहिजे या श्लोकामधून आपल्याला शिकवलं. आणि त्याच्यासाठी जप, ध्यान, कीर्तन, प्रार्थना या गोष्टी आपण कशा केल्या पाहिजे, मानवी मूल्यांना किती महत्त्व दिले पाहिजे, स्वतःच सुखाचे उत्तरदायित्व आपण स्वतःच असतो हेही इथे सांगितलं. आणि खरंच भगवद्गीता हे एक मानसशास्त्र पण आहे आणि हा श्लोक तर भगवद्गीतेचा पायाच म्हटलं तरी चालेल, कारण आंतरिक चेतनेवर ही भगवद्गीता आंतरिक चेतनेवर काम करते, नाही की बाह्य गोष्टीवर. त्याच्यामुळं खूपच छान आहे. आपण आपल्या मुलांना, समाजात, घरात, दारात सगळीकडे आपण हे सांगू शकतो सर. धन्यवाद मैडम. आंतरिक चेतना को पहचानो, आंतरिक चेतना को जानो, आंतरिक चेतना को मानो और उस आंतरिक चेतना पे काम करो. तो यही जीवन है, यही भगवत गीता का बोलने का रास्ता है, ऐसा सुशीला मैडम बोलते. बहुत खूब. अनुराधा मैडम. जय श्री कृष्ण सर. जय श्री कृष्ण. दुनिया पर राज करने वाला नहीं, खुद पर काबू रखने वाला ही सबसे ताकतवर होता है. यही आज का श्लोक में मैं सीख पाई सर. थैंक यू. बहुत खूब. दुनिया पर राज, यस, खुद पे काबू जो करता है वो सबसे बड़ा राजा है. दुनिया पे काबू करने वाला कुछ दिनों उस राजा से पन से हट जाएगा. ऐसे कितने राजा देखे हम, 5-10 साल राज, फिर बर्बाद, फिर राज, फिर बर्बाद, फिर राजा, फिर बर्बाद, ऐसे ही जीवन गया है. लेकिन जो खुद पे काबू करता है वो अमर हो जाते हैं. जैसे हम कितने लोगों की कीर्ति सुन रहे हैं, वो तो नहीं है जीवन की, लेकिन वो अमर बन गए. कैसे? क्योंकि उनका काम, और एक काम दूसरों के लिए किया हुआ काम है. यानी इस श्लोक में एक समझ भी दी है हमें श्री कृष्ण ने कि मानव कल्याण, ये विश्व का कल्याण, ये मानवता धर्म, ये सोच जिसके पास है वही सोच सही है, वही सोच को बढ़ावा देना है. बहुत खूब मैडम. थैंक यू सर. नेक्स्ट वन. जय श्री कृष्ण. नकार सर. तर जीत जाएंगे हम, हे जे वाक्य आहे, यस, तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे जे वाक्य गुंज. कारण की आज आपण भगवद्गीताच्या माध्यमातून जे ज्ञान घेतोय, जे नॉलेज घेतोय, तर नॉलेज इज द रूट ऑफ बेटर लाईफ. आणि त्यासाठी जे भगवद्गीतामध्ये जे आगाध नॉलेज आहे त्यातून आपण जर काही अंश जरी आपण
नॉलेज घेतलं तर आपलं जीवन सफल होणार आहे. आणि आपलं जे मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा हे जे वाक्य आहेत, कारण की प्रत्येक आपण म्हणतो भगवद्गीतेत सांगितलंय का प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीव जंतू हा मनुष्याचा अंश आहे आणि आपण मनुष्याचा अंश म्हणजे परमात्म्याची सेवा करतोय. तर आपल्याला जे आज एका वृक्षाचं उदाहरण दिलं का जडे म्हणजे कोणतं आपण त्याला जडच नाही असं झाड आपण आयुष्यात पुढे बघितलंच नाही. तर आपण एक एक व्यक्ती म्हणजे ते जड आहे आपल्या संकल्पनेसाठी. आणि आपल्या ज्या सदिच्छा आपल्या ज्या भावना आहेत आपल्याला जे काही करायचंय जे मोठं कार्य करायचंय तर त्यासाठी नक्कीच आपल्याला एक एक आपलं संघटन कसं वाढवायचं त्यासाठी भगवद्गीताचा जर आधार घेतला तर आपल्यासारखं संघटन भारतातच नव्हे तर जगात नसेल. कारण की आपल्या भारतामध्ये एवढे ह्या मातीमध्ये ताकद आहे, एवढे ह्या भगवद्गीतेमध्ये ताकद आहे का आपण जगाला संदेश देऊ शकतो त्या भगवद्गीतेच्या नॉलेज मार्फत. एवढंच मला जाणवतंय आणि दररोज मी फार हर्षित होतो सर. आणि परत सांगतो का हरीश सर याचे सगळे ऋण तुमचे आहेत आणि निश्चित मला जो जीवनात आनंद वाढलाय त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण। मैं आप सभी का बहुत ऋणी हूँ, क्योंकि सूरज जब निकलता है, हर रोज सूरज निकलने का मैं देख रहा हूँ, क्योंकि आपके लोगों की वजह से आप लोग भगवत गीता के लिए तैयार होते हैं। मैं सूरज निकलने का इंतजार करता हूँ। सूरज की पहली किरण जैसे ही मेरे ऊपर पड़ती है मैं भगवत गीता चालू करता हूँ। तो मुझे ये एनर्जी इतनी अच्छी लगती है कि मुझे किसी दिन अगर सूरज उगने में दिखाई नहीं देता तो मुझे बहुत 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 अस्वस्थ होता, समझ में नहीं आता मैं क्या करूं। तो ये सृष्टि का पावर है, ये यूनिवर्सल पावर है, इसको समझना शुरू करना है हमें। वो एनर्जी पावर भगवान बोलते हैं आपके अंदर है, उसको समझना शुरू करना है। तो ये एनर्जी पावर हम लोगों के तक पहुंचाने वाले हैं एजुटेक के थ्रू। हर रोज कम से कम 4 बच्चों का स्किल स्कोर बढ़े, इसके लिए हमें काम करना है। 4 फैमिली में क्लास 1 क्लास 2 अधिकारी बने, इसके लिए हम काम करना है। 4 पेरेंट्स को उसको एक एनर्जी अर्निंग सोर्स एजुटेक बने, इसके लिए हमें काम करना है। और ऐसे 4 फैमिली को मिलना है जिस फैमिली में एक अध्यात्म का रास्ता, भौतिक जीवन से परमात्मा परमानंद प्राप्त करने का रास्ता और विश्व कल्याण की सोच 4 लोगों तक पहुंचाना है। बस इतना ही काम करो, अब तुम्हारा हमारा जीवन सफल बनने वाला है। तो आज की सोच बहुत बड़ी थी। आज का दिन आपके लिए बहुत 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 सुखदायक हो, यही मेरी तरफ से शुभकामनाएं। धन्यवाद। थँक्यू सर. थैंक यू। थैंक यू सर.